जय सियाराम. दिवस तोच आहे पण व्हिडिओ दुसरी आहे. आता थोडंसं वरच्यावर नटलो आहे, कपडे वपडे घातले म्हणजे शर्ट वगैरे, आणि इथे एक मंदिर आहे, इस्कॉन मंदिर, तिथं चाललो आहे. गाडीची भट्टी झालेली आहे आणि बंद हो बाबा. हां, आणि आधीची जर का व्हिडिओ बघितली असेल ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे 2-3 क्लिप होते, त्याला ऑडिओच रेकॉर्ड झालेली नाही. असं 2-3 यूट्यूबर्सचं मी बघितलं आहे. मला वाटलं त्यांनी मुद्दामून केला असेल, कमेंट्स करावे पोरं आवाज येत नाही म्हणून, पण आता माझं पण तेच झालं. तर ते तसं टाकलं. दुसरं तरी CNGची लाईन दाखवली तुम्हाला, तिथं CNG भरून घ्यायला पाहिजे होतं, कारण आता CNG माझं संपलेलं आहे पूर्ण. हे बघा, CNG पूर्ण संपलं आहे. CNG पूर्ण संपलं आहे आणि लफडा असं झालं आहे, अख्ख्या पंढरपूरमध्ये एकच CNGचा पंप आहे आणि तिथं पण CNG संपतो. आता नशिबाने माझे इथं घरापाशी एक आहेत, त्यांचं ऑफिस आहे, त्यांचं पण CNGच आहे, म्हणजे कार टेम्पो. ते त्यांना मेसेज येतो, त्यांचे ग्रुप बनलेले आहेत की CNG आहे का नाही. आता तिथं तर सांगितलं CNG आहे, पण तिथं लाईन तुम्ही बघितली असेल मागच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये, तर ती मला वाटते संपलं पण असेल आत्तापर्यंत. संपलं नसावं, संपलं असेल तर प्रॉब्लेम आहे, संपलं नसावं. बघू आता. चंद्रभागा नदी, पंढरपूर. रोबोट बसवलाय. चंद्रभागा नदी आहे पंढरपूर. ह्यांच्या चुकीमुळे CNG भेटलेलं नाहीये. खाऊन झोपायचं होतं, झोपले तर नाही. टाइमपास. आलं का मिनिट. पण टेम्पलचं बाहेरचं पार्किंग आहे, 4 व्हीलरचं पार्किंग. एवढं मैदानात पार्किंग आहे, इथं गाडी लावून आतमध्ये चालत जावं लागेल. मंदिर आणि रोडला सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत, त्यामुळं तुम्हाला कळलं नाही तर गुगल मॅपवरती टाकल्यावरती पण येऊ शकतं, असं काय विषय नाही. इथं पण काहीतरी काम चालू आहे, पार्किंगचंच चालू आहे वाटतं इथं पण. सगळं ओके. आणि मी आलो आहे, माझी बायको, तिची मम्मी आणि माझं पोरग, आम्ही 3 जण आलो. बघू पोरग माझं. होय, झोप आली काय? झोप आली त्याला. हे असं मंदिर बनायला अजून 4-5 वर्ष लागतील. हे असं होणार आहे ते. आणि हे रेस्टॉरंट आहे. व्हिडिओ आणि फोटो काढायला परमिशन आहे बरं का इथं, पण सेल्फी वगैरे नाही काढू शकत स्वतःची. असं फक्त मंदिराचे फोटो वगैरे काढू शकतो. आता दर्शन झाले, आता नदीवरती चालले. इथं जे मोठं मंदिर आहे ना, त्याचं कन्स्ट्रक्शन इथं चालू आहे, ते होईल थोड्या दिवसांनी. हॉटेल वगैरे आहेत आतमध्ये, प्युअर व्हेज असतील, म्हणजे प्युअर व्हेजच आहेत आणि जैन असतील, म्हणजे
कांदा लसूण नसेल त्यामध्ये. अजून तर काम चालू आहे इकडे सगळं. येऊ शकता, दर्शन घेण्यासाठी येऊ शकता. बाकी असं तुळशी वृंदावन दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. हो हे असं मंदिर व्हावं, हे असं मंदिर व्हायचं. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं 4-5 वर्ष लागतील अजून. बघूया. पाय वगैरे धुऊ तिथं, दाखव इथं समोर नदी. आम्ही नदीवर जात आहोत. चंद्रभागा घाट आहे हा. खूप छान वातावरण झालेलं आहे. ह्या टाईमला इतकं भारी वाटत आहे इथे. मला तर खूप छान वाटत आहे. एवढं सुंदर केलंय, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे इस्कॉन मंदिरच्या साईडने हा घाट येतो, बॅक साईडने. तर इकडे जास्त गर्दी वगैरे नसते. इकडं स्वच्छता पण खूप आहे. तर छान वाटतं इकडे. तुम्ही त्या साईडला असेल तर घाटावरती बोटीने तुम्हाला इकडं आणून सोडू शकतात. चंद्रभागा नदीवरती आहे. ही मागची चंद्रभागा नदी दिसते तुम्हाला. पलीकडच्या साईडला लय गर्दी असते, या साईडला गर्दी नसती. तर इस्कॉन टेम्पल आत्ता जो रोड दाखवला आहे त्या इस्कॉन टेम्पलच्या रोडवरनं आला ना तर त्याच्या मंदिराच्या बॅक साईडला नदी आहे, घाट आहे. इथं खाली येऊ शकता, इथं हातपाय वगैरे धुवू शकता. आंघोळ करायचं तर आंघोळ पण करू शकता. आता इथं आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो आहे. आणि आमचं बाळ वैतागले विचार फिरून फिरून. कुठं आलं रे तू, कुठं आलायस? आणि इथं मागं लहान पोरांसाठी खेळायला पण आहे पाळणं. नाही असं काही लय मोठं नाही आहे, साधंच आहे, छोटंसं आहे. असं वातावरण, रिलॅक्स होऊन बसू शकता. इथं उसाचा रस आहे, मागं हॉटेल्स वगैरे आहेत. इथं बसायला आहे, खाली बसायला जागा आहे, सगळीकडे बसायला जागा आहे. इथे गौशाळा आहे, इथं गायींची सेवा होते. तुम्ही इथे येऊन सेवा करू शकता. इथं अन्नक्षेत्र पण आहे, रोज फ्री जेवण असतं सगळ्यांसाठी. आणि त्यासाठी देणगी पण स्वीकारतात. ह्या लाईनमध्येच आहे. आणि तुळशी माळ, गौमुख वगैरे काय घ्यायचं असेल तिथं दुकानं आहेत त्यांची. भरपूर काय आहे. झालं एवढंच होतं ह्या मंदिरामध्ये. म्हणजे मोठं काय मंदिर नाही. बॅक साईडला तुम्ही नदीवरती जाऊन आराम करू शकता, रिलॅक्स होऊ शकता. बाकी काय खरेदी करण्यासाठी आहे तर हे. आता आम्ही जातो पहिल्यांदा CNG भरायला. CNG भेटते का बघायला. कुठं फिरून आला रे? झालं फिरून? झालं का फिरून? आता इथं काहीतरी सामान घ्यायचं होतं घरातलं, ते घेण्यासाठी थांबलोय. आणि आता बघा, रेंज राहिली फक्त 46 किलोमीटर्स. AC लावलाय, गरम उत्तर होते त्यामुळे लावलं आहे AC. मला चालत नाही पण ह्यांना गरम व्हायला लागले त्यामुळे लावलं आहे. आता सट्टाच खेळण्यासारखं आहे. 7 वाजता ते म्हणले CNGची गाडी येणार आहे. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे बरं CNGच्या पंपावरती. जवळच आहे, लांब नाही आहे. CNG तिथं भेटला तर ठीक आहे, नाही भेटलं तर मग थोडंसं पेट्रोल टाकेल मी. आणि मग सोलापूर रोडला CNGचे दुकानं आहेत, आपलं CNGचे पंप आहेत भरपूर. तर तिकडं CNG भरून काय आहे, पेट्रोल टाकायला प्रॉब्लेम नाही. पण जेवढ्याचं मी पेट्रोल टाकाल त्यामध्ये गाडी जेवढं लांब जाईल त्याच्यापेक्षा जास्त CNGमध्ये जाईल ना. पैसे वाचवले पाहिजे. त्यामुळं CNGसाठी मी थांबणार आहे. बघू. खरं तर मी सकाळी येतानाच टाकायला पाहिजे होतं पण टाकलं नाही. वैतागलो होतो मला, झोप नव्हती झाली. जाऊ दे, अक्कल पैशानेच विकत घेता येते. काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? तुमच्या चुकीमुळेच झालंय.